की विरोधकांकडून लोकांना दमदाटी केली जाते की आम्हाला मतदान नाही दिलं तर तुमचं आम्ही हप्ता अडवू, अशी इथं दमदाटी केली जाते. आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. तालुक्यामध्ये नगरपंचायतचे आठवडीचे इलेक्शनच्या वेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी विरोधात उभा होते आणि त्याच्यानंतर हे गट एकत्रित झाले. तुम्हाला असं वाटत नाही का आपण विरोधात होतो तर विरोधातच राहिलं पाहिजे? नाही नाही, आम्हाला असं अजिबात वाटत नाही. कारण काय? कारण अध्यक्ष आणि अनिल शेठ दोघं एक आल्यामुळं आम्हाला एक कार्यकर्त्यांना बळ आले पळायला, आणि अध्यक्षांचा मुलगा उभा असल्यामुळं, युवा पिढी उभा असल्यामुळं आम्हाला ही चांगली ताकद आली की बाबा ह्या माणसाचं काम पळून केलं पाहिजे. हा युवक चेहरा फ्रेश चेहरा आहे आणि नवीन चेहरा आहे, नवीन रथ. आता ज्या वेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये एकेकाळी विरोधक म्हणून तुम्ही वावरला होता, मग आता तुम्ही खांद्याला खांदा लावून पळताय, मग तो समन्वय साधला जातोय? होय होय, 100%. आम्ही खांद्याला खांदा लावून एकमेकासोबत आता हातात हात घालून पूर्ण ताकदीने काम करणार. आमची स्ट्रॅटेजी काय, आम्ही केलेली कामं, आम्ही विकास कामावर फक्त मतदान करणार आहे. आमचं काय इथं दुसरं नाही, फक्त आम्ही विकास कामं ह्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढणार आहे आणि 100% आम्ही इथून ताकदीनं जास्त लीड देणार आहे. पण प्रत्येक जण म्हणजे भारतीय जनता पार्टी असो किंवा आणखी कोणी असो, तो इथं आल्यानंतर विकास कामं जी झालेले आहेत ते आम्हीच केले, ते आमच्या निधीतूनच विकास कामं झालेत असं अजून सांगतो. त्यांनी दाखवावं त्यांचं विकास काम कुठं आहे. त्यांचं फक्त सध्या एवढंच चालू आहे, दंडीलशाहीचं राजकारण ह्या उंबरगाव मध्ये चालू आहे. गोरगरिबावर अन्याय होतोय. का होतोय तर गोरगरिबांना म्हटलं जातंय की तुम्ही जर आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्या घरकुलचा हप्ता जे काय असल ते विरोधकांकडून लोकांना दमदाटी केली जाते की आम्हाला मतदान नाही दिलं तर तुमचं आम्ही हप्ता अडवू, अशी इथं दमदाटी केली जाते. त्याच्यावर कधी तुमच्या नेत्यांनी आवाज उठवला नाही? आता आम्ही हे नेत्यांच्या अजून कानावर घातलेलं नाही, आम्ही घालणार आहे. त्याच्यावर आम्ही काही ना काही मार्ग काढेन. आणि इथली लोक पण इतकी ही नाहीत की ह्या दमदाटीला बळी पडायला. ह्यांनी कितीही दमदाटी केली तर लोक शेवटी आत गेल्यानंतर त्यांना करायचंय तेच करणार. असं तुम्हाला वाटत नाही का शिवसेना दबाव गट तयार करते? नाही, अजिबात नाही. शिवसेना अजून फ्रीली वागते आणि शिवसेना म्हणजे एकदम फ्रीली वागत असल्यामुळे विरोधकांनी दबाव लोकांवर टाकायला चालू केला. कशा पद्धतीचा दबाव? हेच की बाबा आमच्या सोबत या, नाहीतर मग आम्ही तुम्हाला तुमच्या घरकुलचा हप्ता मिळू देणार नाही, तुम्हाला एखादी योजना मिळू देणार नाही, ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे, मग आम्ही बघतो तुमचं पुढं कसं करायचं. या प्रकारे इथं दंडीलशाही चालू. काय सांगताल या निवडणुकीमध्ये कोणाचं पारडं जड राहील आणि किती टक्केमध्ये ते पारडं झुकेल? आता तसं बघायला गेलं तर इथं 100% म्हणजे शिवसेनेचंच पारडं जड जाणार. का जाणार तर अगोदर आम्ही भाजप सोबत होतो, अनिल शेठ तिकडं असल्यामुळे आम्ही भाजप सोबत होतो, त्यामुळं ही ग्रामपंचायत आम्ही पूर्ण ताकदीने आणली होती. आणि आता अनिल शेठचा गट अध्यक्षांना मिळाल्यामुळं, आता अनिल शेठ आणि अध्यक्षांची दोन्ही पार्टी एक झाल्यामुळं आता चालूला इथं शिवसेनेचा गट मजबूत झालेला. पण गावामध्ये अनिल शेठ पाटलांचा गट म्हणजे राष्ट्रवादीचा एक गट, भाजपचा एक गट होता आणि माझे आमदार सदाभाऊंचा पण एक गट होता. आता हे तिन्ही गट एकत्रित झाले. मी जसं मगाशी म्हटलं की पाठीला पाठ लावून उभा राहिलेले तुम्ही तिघे जण, हे एकत्रित आल्यामुळे ताकद वाढली का नाराजी वाढली? नाही, अजिबात नाराजी नाही. कार्यकर्त्यात उत्साह आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहे.